हॅलो एव्हरीवन. आज मी तरुण पिढीसाठीच नाही तर पालकांसाठीसुद्धा हा मेसेज देते आहे. त्याचं कारण असं आहे की आपण पेपरमध्ये वाचतो आणि सगळीकडे आपण आता आजूबाजूलाही बघतो आहोत तरुण पिढीला आणि जवळून बघतो आहोत. आपण आपल्या घरातही तरुण मुलं आहेतच सगळ्यांच्या, कोणी ना कोणीतरी आपली मुलं आहेत किंवा कोणाची ना कोणाची तरी मुलं आहेत नातेवाईकांमध्ये. तर काल मी एका मीटिंगला गेले होते. त्या मीटिंगमध्ये मात्र आम्ही सगळेच म्हणजे जेव्हा जेव्हा मी पुण्यात असते तेव्हा ती मीटिंग मी अटेंड करते. त्या मीटिंगमध्ये सगळ्याच बिझनेसमधली लोकं असतात, नोकरी करणारी लोकं असतात. उद्देश तोच असतो की सगळ्यांनी आपलं जे अनुभव आहेत ते शेअर करावे. जर कोणाच्या अनुभवांनी काही घेता आलं तर घेता यावं. म्हणजे शिकण्यासारख्या गोष्टी असतात आणि एकमेकांना सजेस्ट करू शकतो आपण, गाईड करू शकतो जर कोणाला मदत झाली तर. हा सगळा उद्देश असतो त्या मीटिंगचा आणि विनामूल्य तिथे असतं. म्हणजे तिथे काहीच घेत नाही. इनिशिएट केलं तुम्ही तरच. बरं, सांगण्याचा उद्देश इथे असा आहे की या मीटिंगमध्ये काल एक प्रिन्सिपल आले होते एका कॉलेजचे. तर त्यांनी सांगितलेला हा अनुभव आहे. त्यांनी सांगितलं की 1 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे त्यांच्या कॉलेजमधल्याच एका मुलाची. 11वीतल्या तो मुलगा होता आणि घरात सगळं खूप छान होतं. मोठा भाऊ होता. मोठा भाऊ इतका समजूतदार होता, आईवडिलांनी सांगितलं. खूप म्हणजे खूप समजूतदार होता. नंतर या सगळ्या बॅकग्राऊंडच्या गोष्टी कळल्या त्यांना आणि 7 वर्षांनी हा दुसरा मुलगा त्यांना झाला होता. आणि मोठा मुलगा आणि छोट्या मुलामध्ये जमीन आसमानचा फरक होता. मोठा मुलगा म्हणजे झाल्यापासून ते आत्ता तो तरुण आहे. त्याचं शिक्षण झालं आहे, तो नोकरी करतो. पण इतका तो समजूतदार आहे लहानपणापासूनच. म्हणजे तो कधी लहानाचा मोठा झाला आणि आईवडील म्हणाले कळलंसुद्धा नाही. पण हा मुलगा म्हणजे इतका मस्ती, इतका नॉटी, सगळ्यांना हसवणं, जोक्स आणि सगळ्यांमध्ये मिंगल होणं. तो कधीही एकटा दिसणार नाही. सगळ्या वयाच्या मुलांना घेऊन तो अगदी सोसायटीतसुद्धा खेळायचा. इतका छान मुलगा की सगळ्यांना धरून ठेवणं म्हणतो. पण तितक्याच खोड्या त्याच्या. कोणाला दुखवेल असं नाही, म्हणजे उपद्रव होतील, कोणाला त्रास होईल असं नाही, पण खोड्या भरपूर असायच्या त्याच्या. तर सगळ्यांचाच तो खूप लाडका होता. माणसं जपणारा, माणसांना एकत्र आणणारा असा तो मुलगा आणि हसणारा खेळणारा कायम मुलगा. तर असं झालं की अकॅडमिक्समध्ये सुद्धा तो चांगला होता, अगदी चांगला होता. त्यांनी पुढे जाऊन 10वी झाली त्याची. 10वी झाल्यानंतर 11वीला त्यांनी सायन्सला ॲडमिशन घेतली. आता सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर असं झालं की पहिले 1-2 महिने तर ठीक होते, पण नंतर तो फारच शांत राहायला लागला. ते शांत राहायला लागलं तर आईवडिलांना पण वाटलं की काय एवढं शांत झालं आहे. दादानी विचारलं. दादा म्हणजे त्याच्यासाठी सगळं होता त्याचा दादा. आणि दादा इतका समजूतदारही होता त्याचा. सो तो त्याचा मित्रमैत्रीण पण आणि आईवडील आणि सगळंच जग त्याच्यासाठी त्याचा मोठा भाऊ होता. तर मोठ्या भावाने विचारलं, काय रे इतका एवढा शांत का राहतोस आता? तर त्यांनी सांगितलं, दादा काही नाही. त्यांनी एवढंही सांगितलं दादानी त्याच्या की काही अभ्यासाचं टेन्शन घेऊ नको, तू हुशार आहेस, तू सगळं करशील मनाने सगळं. इतके वर्ष तू छान अभ्यास केला 10वीपर्यंत. कधी कुठलाच अकॅडमिकली तर आम्हाला कधीच कुठला त्रास झाला नाही तुझ्या बाबतीत वगैरे. तर तू करशील सगळं आणि फार प्रेशर घेऊ नकोस अभ्यासाचं. तर त्यांनी सांगितलं, नाही दादा अभ्यासाचं काही प्रेशर नाही आहे, पण ठीक आहे चालू आहे व्यवस्थित. आणि काही एक 5-6 महिन्यांमध्ये त्यांना अजून जाणवलं की तो खूप हळूहळू त्याच्या खोड्या कमी, त्याचं हसणं कमी, लोकांमध्ये जे मिक्स होणं होतं ते जरा हळूहळू कमी व्हायला लागलं. म्हणजे कोणी बोलवायला आलं तरीसुद्धा तो काही ना काही कारणं देऊन टाळायला लागला. आणि नंतर मात्र मग आईवडिलांना खूप काळजी वाटायला लागली. भावाला जास्त काळजी वाटायला लागली, कारण भाऊ खूपच क्लोज होता. सगळ्या गोष्टी त्याला माहिती असायच्या, कारण पहिलं आलं की तो सगळं भावाशी शेअर करायचा. इतके क्लोज होते दोघंजणं. भावाने विचारलं शेवटी की काही आहे का, तुला काही अडचण आहे का, तुला काही त्रास होत असेल तर मला सांग म्हणून. तर असं कधी होत नाही की तू बोलला नाहीस, पण तू एवढा शांत का झाला, तू जाणं का टाळतोस, किती जणं तुला बोलवायला येतात, फोन तू उचलत नाहीस नीट, काय झालं आहे नक्की. मग त्यांनी सांगितलं की दादा मला एक मुलगी खूप आवडते, म्हणजे तिलाही मी आवडतो, मलाही ती आवडते आणि म्हणजे आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. तर दादाला थोडंसं वाटलं की ठीक आहे, हे वय असतं, काही हरकत नाही. पण त्यांनी एकच सांगितलं की अभ्यासावरचं लक्ष हटू देऊ नकोस आणि बघू ना हळूहळू पुढे काय करायचं ते. आता छान मित्र राहा फक्त दोघंजणं आणि एन्जॉय करा. तर तुम्ही दोघं नाही ना फिरत? तर तो म्हणाला, नाही आम्ही दोघंही फिरतो आणि काही वेळेला लेक्चर्स पण बंक करतो. तर दादा म्हणाला की तसं शक्यतोवर करू नको, तू सायन्सला पण आहेस, तुला प्रॅक्टिकल्स पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि तसं करू नकोस, तुमचं रिलेशन राहू देत, मैत्रीमध्ये छान राहा, पण तसं करू नकोस वगैरे असं दादाने खूप छान समजावूनही सांगितलं होतं. आणि तरी काय वाटलं, अडचण आली कुठल्याही बाबतीत तर मला नक्की विचार.
असं सगळं सांगितलं. हळूहळू असं झालं की त्याची म्हणजे 11वी संपली होती. 11वी संपली, सुट्टी संपली कॉलेजची आणि 12वीचे 1-2 महिने झाले होते आणि हा इतका डिप्रेशनमध्ये असायचा, म्हणजे हा काही फार बोलायचा नाही. आतमध्ये कुठेतरी आपल्या आपल्यातच असायचा. मोस्टली कधी तो दार बंद करणं इतपत ठीक आहे, पण तो कधी कडी लावून बसायचा नाही मुलगा. आईवडिलांपेक्षा जास्त दादा त्याचा आत येणं जाणं किंवा अभ्यासाच्या वेळेला तिथेच बसणं, त्याला सोबत करणं, कॉफी पिणं, या सगळ्या गोष्टी दादा करायचा. त्यामुळे तो कडी कधीच लावायचा नाही. पण आजकाल तो कडीही लावून बसायला लागला. दादानी विचारलं त्याला की काय झालं, म्हणजे तू एकटं का राहायला लागला आहेस आता? तर तो म्हणाला, दादा असं काही नाही आहे, पण मला असं वाटतं की मी अभ्यास जरा माझा कमी पडतो आहे, तर मी अभ्यासाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि यावर्षी 12वी पण आहे. तो म्हणाला, एवढा कधी हा विचार करायला लागला? पण त्यांनी विचार केला, जाऊ देत, चांगली गोष्ट आहे ना, चांगले सायन्स दिसत आहेत फक्त, इट्स ओके. पण त्यांनी सांगितलं, एवढा सिरियस होऊ नकोस बाबा, आम्हाला कधी तुला बघायची अशी सवय नाही आहे. आणि मग त्या रात्री मात्र असं झालं की त्यांनी सांगितलं, भावाला निक्षून सांगितलं की दादा, मी कडी लावून आता रात्रभर आज अभ्यासच करणार आहे, तर येऊ नकोस. म्हणजे मला काही कॉफी बिफी लागली तर मी माझी उठून करीन, किंवा अगदीच वाटलं तर मी तुला अगदी फोन करून उठवीन, पण येऊ नकोस तू, कारण मी कंटिन्युअस अभ्यास करीन आणि मित्रांची सुद्धा एक आम्ही कॉल घेणार आहोत आणि एकत्र पण मित्र अभ्यास करणार आहोत, तर मला कंटिन्युअस अभ्यास करायचा. आणि दादाला असं वाटलं, जाऊ दे, आता तो अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये जायची गरज नाही. त्यांनी सांगितलं आहे ना, काही लागलं तर सांगतो. आणि तो पण बिंदास जाऊन झोपला. त्यामुळे एवढं सगळं सांगितल्यानंतर सकाळी उठून बघतोय तर पहाटे दादाला जाग आली जेव्हा 4:30 वाजता, तेव्हा त्याच्या रूममध्ये तरीही म्हणजे दिवा होता. तर त्याला थोडीशी काळजी वाटली की अरे, एवढे 4:30 वाजले तरी काय अभ्यास करतो एवढा, का नाही झोपला, परत दमेल, किंवा या काळजीने तो फक्त आत गेला. खूप दार ठोठावलं, काहीही रिस्पॉन्स नाही. जर अभ्यास करत असेल किंवा मग त्याला असं वाटलं की बसल्या बसल्या डुलकी लागली असेल, सगळा प्रयत्न केला. आणि बंगला असेल तर बाहेरनं जाऊन बघता तरी येतं खिडकीतनं, किंवा काहीतरी तर करता येतं. पण हे सोसायटीत राहत होते, कसं जाऊन कुठून बघणार, काय करणार, काही कळेल ना त्यांना. पण खूप प्रयत्न केल्यानंतर, फोन केल्यानंतर फोन उचलत नव्हता तो. हे सगळं केल्यानंतर मात्र त्यांचा नाईलाज झाला. त्यांना दरवाजा फोडावा लागला. लोकांना त्यांनी मदतीला बोलवलंसुद्धा, आणि जे नको व्हायला तेच झालं. त्यांनी गळफास घेतला होता आणि म्हणजे ही इज नो मोर. आणि त्याची डेड बॉडी सापडली त्यांना, जी सापडली ती, कारण त्यांनी खूप लाँग बॅक गळफास घेतला होता. सांगतानाही मला गुजबम्स येत आहेत किंवा डोळ्यात पाणी येतं आहे. खूप आतून हलायला झाली ती गोष्ट नुसती ऐकली तेव्हासुद्धा. तर सर म्हणाले की मला आजही ही गोष्ट सांगताना तुम्हालासुद्धा आज मलाही खूप त्रास होतो आहे, पण सांगण्याचा उद्देश, आज आपण सगळेजण एकत्र बसलो, आपण पालक आहोत, आपल्याला तरुण मुलं आहेत, तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की स्प्रेड आपण सगळेजणच मेसेजेस करूयात हे, की त्याच्या घरात तर वातावरणही खूप चांगलं होतं, तरीसुद्धा त्या मुलाला गळफास का घ्यावासा वाटलं. इतका हसता खेळता मुलगा, सगळं चांगलं होतं, अभ्यासात चांगला, सगळं घरचं चांगलं. मग दुःख काय होतं? तर दुःख असं होतं की 5 दिवस झाले होते, त्याची जी मैत्रीण होती, जी गर्लफ्रेंड होती, ती त्याच्याशी बोलत नव्हती. हे रिझन होतं. ती त्याच्याशी फोनवर बोलत नव्हती, त्याच्या मेसेजेसना रिप्लाय देत नव्हती, आणि 5 दिवस झाले होते की ती कुठल्याच गोष्टीला त्याला काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. म्हणजे तो समोर आला तरीसुद्धा ती त्याच्याकडे बघत नव्हती. काय रिझन होतं काहीही कळलं नाही, पण हे कारण होतं. आणि हे मित्रांकडनं नंतर कळलं की या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे असं आम्हाला वाटलं, कारण ती बोलायलाच तयार होत नव्हती. अचानक ती बोलणं बंद झालं आणि तो सांगत होता, काही झालं आहे का, काही झालं आहे का. ती बोलायला काहीच तयार नव्हती. तर या सगळ्या गोष्टींमुळे, बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढे आहेत, म्हणजे जास्त डिटेलमध्ये जाणार नाही मी खूप. पण सांगण्याचा उद्देश असा आहे की इतका गोड मुलगा, हसत खेळत राहणारा मुलगा, अकॅडमिक्समध्ये चांगला, घरचं सगळं बॅकग्राऊंड चांगलं होतं. कधी कधी आता आपण म्हणतो की आईवडिलांचे इश्यूज असतात, भांडणं असतात, किंवा मोठी भावंडंसुद्धा काही इश्यूज असू शकतात, म्हणजे काळजी घेत नाहीत किंवा हेट्रेड असतात भावंडांमध्ये सुद्धा. पण इथे तर सगळं इतकं छान पॉझिटिव्ह वातावरण असूनसुद्धा या मुलाला का वाटलं नाही की बाबा आपली घरातली तरी निदान माणसं आहेत, ती जरी व्यक्ती बोलत नाही, इतकी इन्व्हॉल्वमेंट असावी का, म्हणजे इतकी अटॅचमेंट असावी की आपल्याशी जी लहानपणापासून, आपल्या बर्थपासून जी माणसं आपल्या जवळची आहेत त्यांचाही विचार मनात येऊ नये. तर ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. आपण सगळेजण विचार करूयात याच्यावर, आणि आपल्या मुलांची पावलोपावली जेवढं होईल तेवढं त्यांना क्वालिटी टाईम देऊयात, त्यांच्याशी या गोष्टी बोलूयात. त्यांचं मन खंबीर होणं खूप महत्त्वाचं आहे. अकॅडमिक्समध्ये तर ही मुलं खूप हुशार आहेत, म्हणजे आपल्याहीपेक्षा खूप पुढे आहेत ती मुलं. त्यांना जगाचाही खूप ज्ञान आहे सगळ्या.
आणि आपण हे सगळं अप्रिशिएट करतो आणि कबूलही करतो आपली पिढी, की आपल्यापेक्षा खूप ज्ञान आहे या मुलांना, मित्रमंडळी भरपूर आहेत, त्यांना भरपूर क्षेत्र आहेत ओपन. पण या गोष्टींना काहीच अर्थ राहत नाही जेव्हा मनाने मुलं कमकुवत असतात. तर आपण सगळेच जण, सगळेच पालक सजग होऊयात या गोष्टींमधनं. हसत खेळत असणारा मुलगा जेव्हा ही गोष्ट मनाला लावून जेव्हा गळफास घेतो, स्वतःचा जीव घेतो, तेव्हा ही डीपली आपल्याला एकमेकांनी, पालकांनी बोलून एकमेकांशी याच्यातनं केलं पाहिजे या गोष्टी. आणि मुलांना मनाने खंबीर करूयात आपण. हाच आपला एक उद्देश असू देत. आणि आपण तो प्रयत्न नेहमीच करत असतो, पण अजून अवेअरनेस ठेवूयात. कारण बाहेर जगामध्ये कॉम्पिटिशन्स वाढलेल्या आहेत, हेट्रेड वाढलेले आहेत, खूप पॉलिटिक्स वाढलेलं आहे. खूप गोष्टींना मुलांना आत्ता सामोरं जायचं आहे, खूप गोष्टींना सामोरं जायचं. आपण कितीही स्वतः चांगले असलो तरीसुद्धा बाहेरचं जग तसंच असेल असं नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःला खंबीर करायचं. आपल्याला आतून, आपल्या मनाने आपण खंबीर असलो तर आपण आपल्या मुलांना खंबीर करू. आणि मुलांना हे मनाने आता खंबीर करणं खूप गरजेचं आहे. आपण बाकी सगळं प्रोव्हाइड करतो आणि प्रोव्हाइड करू शकतो, पण ही मानसिक ताकद मात्र या मुलांची आणली पाहिजे. आणि जोपर्यंत मुलं आपल्या जवळ आहेत तोपर्यंत आपणही आपल्याकडनं पूर्ण अजून जास्त थोडा प्रयत्न करूयात. आणि या पिढीला मात्र ह्या गोष्टी पचवता आल्या पाहिजे. हा सांगण्यातनं, बोलण्यातनं आपला मेसेज सतत गेला पाहिजे. त्यांना आपण निसर्गात घेऊन जाऊयात. अजून काही कॅम्प्स असतील तर त्यांना मुद्दामून, जितकी मुलं डायव्हर्ट होतील तितकी त्यांची अटॅचमेंट जितकी असते ना, तितकी डिटॅचमेंट असणंसुद्धा महत्त्वाचं असतं. मी खूप गोष्टींवर तुमच्याशी बोलायचं असतं मला, पण इथे मला वेळही खूप कमी पडतो. कधी असं वाटतं की एखादी मोठी मीटिंग घ्यावी आणि सगळ्या खूप विषयांवर, विविध विषयांवर आपण बोलावं. इतके विषय आहेत बोलण्यासारखे. पण आता इथेच थांबते मी या विषयावर बोलून. तर आपण सगळे पालक सजग राहूयात. मुलांना मनाने खंबीर कसं करता येईल, स्वतःलाही आणि मुलांनाही, याच्यामधून हा आपला प्रयत्न कायम राहू देत. थँक्यू सो मच.